हे मित्रांनो, फर्स्ट आपलं लेक्चर आजचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्टचं फर्स्ट युनिट सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. ओके, 14 मार्क्स, 14 मिनिमम याचं वेटेज आहे. ऑप्शनसहित ते 18 to 20 मार्क्सपर्यंतसुद्धा गेलं आहे. येस, तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर चेक करू शकता. 2 क्वेश्चन याच्यावर कंपल्सरी येणार आहे, एक 6 मार्क्सचा आणि एक 8 मार्क्सचा. 6 मार्क्सच्या याच्यात 2 व्ह्यू राहतील, कोणतेही राहू शकतात, टॉप फ्रंट किंवा फ्रंट साईड व्ह्यू. आणि 8 मार्क्सच्या 3 व्ह्यू राहतील, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, कोणताही एक साईड व्ह्यू. ठीक आहे. आणि असं वेळ नाही लागेल. आपला 4 तासाचा जरी हा पेपर असला ना, अटेम्प्ट करणं योग्य ॲक्युरसीसहित तेच मोठी टास्क आहे. आणि ऐन वेळेला हा सब्जेक्ट होणारा नाही, याच्यासाठी प्रॅक्टिसची अत्यंत आवश्यकता आहे बाबा. तू एक तर ते ड्रॉइंग बोर्ड असतात सर्व, आपल्या तुमच्या कॉलेजेसला पाहिलेच ना पेपर, सर्व विद्यार्थी उभं राहून पेपर देतात. आजूबाजूचं तुला उत्तर पण दिसेल ना तरी तुला समजणार नाही कसं काढायचं, कारण की तू अभ्यासच केला नसेल. ठीक आहे. आणि ॲक्च्युली आजूबाजूच्या व्यक्तीला पण ते यायला हवं, कारण की हा सब्जेक्ट पूर्ण इमॅजिनेशनचा आहे. आणि हा सब्जेक्ट जमला ना, तुम्ही हा पहिला महिना व्यवस्थित केलं मित्रांनो, गॅरंटी सांगतो तुम्हाला बाकी सब्जेक्ट खूप चिल्लर वाटायला लागतील थोडंच केल्यावर. कारण की याच्याने तुला पॉवर मिळेल, अभ्यास करण्याची शक्ती मिळेल. आता ते आपोआप घडतं. जसं जिमला तू जाशील, पहिल्या दिवशी थोडे 5-10 पुशअप्स केले, तर एका महिन्यानंतर तर मग तू झाला ना बाबा बाहुबली झाली ना बाई तू पण. एकदम मेरी कोम. ठीक आहे, चला बघूया. तर सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज याच्यातलं फर्स्ट हा जो शब्द आहे ऑर्थोग्राफिक. हे मागच्या सेमला होतं, सेक्शनल ऑर्थोग्राफिक होतं, पण मागचं सेम म्हणजेच फर्स्ट सेम कसं झालं आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ऑर्थोग्राफिक या वर्डचं मिनिंग म्हणजे आपल्याला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू काढणे. याच्यात पहिलीच कंडिशन अशी आहे, ऑब्झर्वर म्हणजे तुम्ही हे ऑब्जेक्टपासून इन्फायनाईट डिस्टन्सवर आहे. म्हणजेच जर एक डोंगर इथं आहे आणि त्याच्या मागे मोठा डोंगर आहे आणि तू खूप दुरून पाहिलं बाबा, जवळून पाहिलं तर समजून जाईल त्यांच्यामध्ये गॅप आहे. म्हणजे खूप दुरून पाहिलं तर ते आपल्याला एका रेषेत दिसतात. आणि तेच असतं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन सोप्या भाषेत. आता त्याचं एक रिव्हिजन घेतो 1-2 मिनटाची. बघा, ज्याचं फर्स्ट सेमचं बेसिक कच्चं आहे, काही हरकत नाही बाबा. मी सर्व झिरो टू हिरोईन आपली टॅगलाईनच बाबा, सर्व बेसिक 1-2 मिनटं लागतील फक्त ऑर्थोग्राफिक समजून घेऊ ॲप्रॉक्सिमेटली. याचे डायमेन्शन घेऊया आपण. पण बघा, हे आहे सिलेंडरचं टॉप आणि बॉटम काय राहतं बाबा, सर्क्युलर. आणि जे साईडचे सरफेस आहे हे आहे कर्व. ठीक आहे, याला म्हणतात सिलेंडर. आता तुम्ही खूप दुरून इन्फायनाईट डिस्टन्सवरनं जेव्हा याला पाहतात, असं अज्युम करायचं जर असतं, इमॅजिन करायचं असतं. तर तुम्ही जर ठीक, तुम्ही एकदम दुरून पाहत असताना तुम्हाला हे कर्व सरफेस नाही दिसणार ना, आणि वरचं सर्कल तर दिसणं शक्यच नाही. तुम्हाला फक्त काय दिसतील, ह्या एजेस. आणि म्हणजेच हा समोरून बघताना काय येईल, एक सिम्पली रेक्टँगल. हे काय आला तुझा, तू समोरून बघतोय तर हा झाला फ्रंट व्ह्यू. हा कुठं असतो, XY लाईनच्या वरच्या बाजूला फ्रंट व्ह्यू. आता तुम्ही वरून पाहिलं याला, वरून, ठीक आहे, या साईडने असं ऑब्झर्व केलं वरून, टॉपने पाहिलं तर काय दिसेल बाबा, हा सर्कल, टॉप व्ह्यू. याचा फोटो कुठे येईल, खाली येईल. खालच्या प्रोफाईल फ्रेमला काय करतो आपण, 90 डिग्रीला रोटेट करतो, म्हणजेच तो XY लाईनच्या खालच्या बाजूला येतो, तो असतो आपला टॉप व्ह्यू. ही जी मेथड आहे ही आहे फर्स्ट अँगल ऑफ प्रोजेक्शन मेथड. 4 क्वाड्रंट असतात ना, त्याचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 क्वाड्रंट असतात. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट ठेवलेला असतो आणि आपण प्रोजेक्शन घेतो त्याला म्हणतात फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. सर्व त्याचं सिम्बॉल वगैरे सर्व होईल पुढच्या लेक्चरला, काळजी करू नका. हे बेसिक लेक्चर आहे, सर्व सोपं ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोच आहे, सेक्शनलवर येतोच आहे मी, त्याआधी थोडंसं रिव्हिजन. ठीक आहे. मग आता समोरून तुम्हाला जे दिसलं रेक्टँगल, टॉप व्ह्यूने काय दिसला, सर्कल, तो आपण खाली काढला, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू झाला. साईडने पाहिला रेक्टँगलच दिसेल. बरं, ह्या साईडने पाहत आहे, ही साईड तुमची आहे कोणती बाबा, ही अशी इकडनं लेफ्ट साईडने पाहत आहे, तर हा काय झाला लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तो काय रेक्टँगल, तो काढणार त्या साईडला. इकडनं पाहणार, ही राईट हँड साईड आहे. तिकडनं पाहणार, अगेन काय दिसेल, रेक्टँगलच दिसेल, तो काढायचा लेफ्ट हँडला. साईड बदलून जातात ना हे फर्स्ट अँगल मेथड प्रोजेक्शनमध्ये. आता याला जर मी इथं काढलं, बघा 2 पद्धतीने सांगेल मी. आधी याच्यावर सांगतो बोर्डवर, नंतर या स्क्रीनवर पण येईल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की सर बोर्डवर काढलेलं छान वाटतंय, काही ॲनिमेटेड येतं ते. आता येईल ते पण बघा. तर मित्रांनो, हा जो कॅनव्हास आहे आपला डिजिटल बोर्डचा, हा ब्लॅक आहे.
कारण की बाबा याला जर व्हाईट केलं ना, व्हाईट कलर, तर तो तुमच्या याच्यात ब्राईटनेस येत नाही आणि नेमका आपला शीट पेपर वगैरे ते तर व्हाईट असतो. ठीक आहे. तर यासाठी इथं आपण कलर्सचं रिप्रेझेंटेशन करू, पण मी तुम्हाला सर्व क्लिअर अंडरस्टँडिंगसाठी स्केचबुकवर सुद्धा मी स्वतः ड्रॉ करेल आणि ते सुद्धा आपल्या ॲज कोर्स राहील, त्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स पण अवेलेबल करून देईल प्रत्येक प्रॉब्लेमच्या. म्हणजे तुझी चुकण्याची शक्यताच नाही बाबा, इथं तर राहणारच आहे, तिथं राहील. आता काही गोष्टी असतात ते म्हणजे बघा, 2Hची लीड पेन्सिल यूज करायची. 2H म्हणजे डबल हार्ड. तुमच्या ती शिस पेन्सिल आहे, शिश पेन्स वाढदिवसाला देतो, गिफ्ट देतो, लहान मुलं करतात, तुम्ही तर नाही करत ना आता. हां, ती HB असते, ती नका वापरू. आणि तिच्यावर 2H जरी लिहिलं राहिलं तरी ते यूज नाही करायचं. लीड पेन्सिल घ्यायचं. इंजिनियर आहेत यार आपण, तर थोडंसं तर एक स्टँडर्ड ठेवा. ठीक आहे. तर प्रॉपर इन्स्ट्रुमेंट घ्या. 2Hची लीड पेन्सिल घ्या. राऊंडर, प्रोट्रॅक्टर, सेट स्क्वेअर, एकदम ते चांगल्या कंपनीचे घ्या. मी आता इथं नाव नाही घेणार कोणाचंही, पण तुम्हाला माहिती आहे कोणाची ॲक्युरसी. आपण फर्स्ट फिजिक्सला शिकलो आहे ना बाबा, ॲक्युरसी, एरर, त्यानुसार ठेवायचं. तर बघा, 2Hची लीडच घ्यायची आहे. आता 2Hच्या लीडची खासियत काय आहे, तिला तुम्ही शीट पेपरवर थोडीशी प्रेस केली तर आपोआप ती डार्क होते. आपले ऑब्जेक्टच्या ज्या आउटलाईन असतात, त्याच्या हिडन लाईन असतात, सेंटर लाईन असतात, ह्या 3 लाईन आणि 4 नंबर ही XY ॲक्सिस हा आपला नेहमी डार्क काढत असतो आपण. तेव्हा त्यावेळेस त्याला थोडंसं दाबलं का बरोबर येतं. आणि बाकी जे प्रोजेक्शन असतात, प्रोजेक्शन तो भरभरके बाबा. आता हे सुरुवातीचं तर खूप पिल्लू आहे. आणि प्रोजेक्शन सर्व हलक्या हाताने काढले असे पेन्सिलने 2Hच्या लीडने, तर ते फेंट येतात. फेंट म्हणजे फिकट. ठीक आहे. आणि ते फिकटच हवे. सर्वच तू जर एकदम हे करतोय HBची पेन्सिल वापरून का म्हणतं, तू योग्य जरी काढलं ना, मार्क नाही मिळणार. मग विचार करशील मी फेल का झालो, फेल का झाली. बाबा इंजिनियर आहे तू, तुझ्या हाताला ती हे हवं, सर्व वळण असायला हवं. ठीक आहे. हे लेक्चरच तुला आता भरपूर कामाला पडून जाणार आहे बेसिक. आता स्टार्ट करतो. आता जो तो सिलेंडर पाहिला आपण, तर बघा इथं XY लाईन काढायचं. मी जर येलो याच्यात काढतोय, तुम्ही समजून घ्यायचं हे कशात आहे बाबा, पेन्सिलनेच काढायचं. XY लाईन नेहमी डार्क असते. आता XY लाईनच्या वर आपण आहे ना पिंक कलर हा प्रोजेक्शनसाठी यूज करणार आहोत. पिंक कलर म्हणजे फिकट कलर. XY लाईनच्या वर 10 ते 15 mm, 10 to 15, 10 mm घेतलं तरी सफिशियंट आहे, पण कमी नाही घ्यायचं. हे अंदाजे असतं ह्या युनिटला. फक्त पुढच्या युनिटला वेगळं आहे बाबा, पुढच्या सर्व युनिटला वेगळा कारभार आहे. फक्त ह्या युनिटच्या बाबतीत मी बोलत आहे. पुढच्या युनिट्सला तर XY लाईनला टच होईल ऑब्जेक्ट आपला, वर किंवा खाली होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत, हे सर्व जबरदस्त आहे. पहिलं युनिटच छान आहे तुम्हाला. तर बघा 10 to 15 mm वरच्या साईडला, तसेच खालच्या साईडला एक हॉरिझॉन्टल XY लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, फिकट. ठीक आहे. आता 10 to 15 हे कुठं काही रूल नाही आहे, हा मी माझ्या आपल्या कन्व्हिनियन्ससाठी बनवला आहे. हां, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ह्या ड्रॉइंगमध्ये जे डायमेन्शन असतात आपल्या, हे सर्व MM असतात. MM मिलीमीटर. ठीक आहे. आणि तुमच्या स्केलवर असते सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm. म्हणजे 10 mm घ्यायला लावता, याचा अर्थ तुला 1 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. रोल अँड ड्रॉने त्याला पॅरल लाईन काढली तर इथं काय येईल बाबा, अशी तुझी फिकट अशी पॅरलल लाईन वर पण येणार आणि खाली पण 10 mm ला काढली. खाली काय येणार आहे आपला टॉप व्ह्यू, वर काय येणार आहे फ्रंट व्ह्यू. आणि आता इतक्यात तुम्ही जर पाहिलं की बाबा फ्रंट व्ह्यूला काय दिसत होता रे, हा सिलेंडर काय दिसत होता, रेक्टँगल ना. आपल्याला इथं काय, आता त्याचे डायमेन्शन नाही, मी तुम्हाला आधीच बोललो आहे जस्ट आपल्या इन्फॉर्मेशन. तर रेक्टँगल आपण काढणार. हे कसं काढायचं आहे, डार्क काढायचं आहे. ओके. जे त्याचे डायमेन्शन असेल ते आपण काढू. सोपं आहे, एवढं कठीण तर नाही रेक्टँगल. ओके. नंतर येईल याची सेंटर लाईन. सेंटर लाईन आता मी करणार कोणत्या कलरने करू, ब्लू कलरने. ब्लू नाही, हा ऑरेंज कलर. ओके. ठीक आहे. सेंटर लाईन ही डार्क असते. हे व्हाईट लाईन आउटलाईनसुद्धा डार्क येणार आहे. सेंटर लाईन म्हणजे काय, समजा हा 50 आहे, म्हणजेच या सर्कलचा जो डायमीटर हा 50 50, तर त्याच्या हाफमधनं म्हणजेच 25मधनं ती जाईल. सेंटर लाईन खूप गरजेची राहते बाबा. आणि सेंटर लाईनचं एक विशेषता आहे, ती नेहमी वर खाली कितीही जाऊ शकते. तिला कोणीच बंधन नाही, कोणीच त्याला रोखू शकत नाही बा. ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊ शकते फक्त सेंटर लाईन, हिडन लाईन नाही. हिडन लाईन काय ते येईलच थोड्या वेळात.
ठीक आहे. हे काय झालं आपला फ्रंट व्ह्यू, याचं डायमेन्शन वगैरे देऊ, ते नंतर पाहूच आपण. आता ही जी सेंटर लाईन आहे हिची स्टाईल नीट बघायची. ही जी लाईन दिसते याच्यात असे दिसतं एक डॅश आहे, नंतर थोडा गॅप, थोडासा पॉईंट किंवा डॅश, मामुलीचा डॅश आहे, लगेच गॅप आहे, परत लाईन आहे, परत गॅप, परत डॅश आणि रिपीट आहे बाबा हे. ठीक आहे. हां, आता याचं काय भानगड आहे तर बघा, ही जी मोठी लाईन आहे ही 2 mm ची आहे, नंतर गॅप हा 0.5 mm चा आहे, 0.5. तो डॅश आहे इथला तो सुद्धा 0.5 mm चा आहे, त्याचा गॅप 0.5 आणि परत 2 mm असं ते रिपीट आहे. ओके. मी तुम्हाला आधीच बोललो पेपरवर सुद्धा तुम्हाला ड्रॉ करून मी हे सर्व दाखवणार आहे, फोटोज त्याच्यातले, व्हिडिओजही राहतील, सर्व राहील बाबा, तू काळजी नको करू, करावंच लागेल, एफर्ट घ्यावेच लागतात. मॅथपेक्षा हा सब्जेक्ट चांगला मजबूत आहे. पहिल्याच लेक्चरला सांगलं आहे, बाप सब्जेक्ट आहे. ते वाटतं आपल्याला सुरुवातीला ड्रॉइंग आहे काय, ते बालवाडीचं ड्रॉइंग तर नाही आपलं, डोंगर काढा आणि सूर्य काढा, शाळेत जाणारा मुलगा मुलगी दाखवा, तसं नाही. आणि ही सेंटर लाईन नेहमी डार्क राहते. तुम्ही तुमच्या जे ऑफकोर्स आता कोर्सचे विद्यार्थीच इतके झाले बाबा, 150+ विद्यार्थी झालेले आहेत मॅथला. तर आता मॅथचे जेवढे विद्यार्थी मी त्यांनाच फक्त टाईम देऊ शकतो बाबा, इतके दिवस तर दुसऱ्यांनाही देत होतो, काही हरकत नव्हती. तुम्ही मला तुमच्या ड्रॉइंगचे जे कोर्सला एनरोल करतील आपल्या ते फोटो काढायचा बाबा आणि मला डाऊट पाठवायचे, लगेच तुला माझा जसं याच्यात राहील वेळ जसा होईल 24 तासाच्या तुला रिप्लाय येईल माझ्याकडनं, कॉल येईल, ऑडिओ रेकॉर्ड येईल, काय इम्प्रूव्हमेंट करायला हवी काय, काळजी नको करू. हां, तर हे असं याचं माप आहे. आता तुम्ही म्हणणार सर एवढं मोजत बसणार तर कधी काढणार, अगदी बरोबर प्रश्न आहे बाबा, हे अंदाजे काढायचं राहतं. सुरुवातीला तुला अंदाज यायला हवा, काहीतरीच तू काढतोय हे असं हे असं हे असं असं नाही चालत. हा अंदाज तुला नीट यायला हवा, तो बरोबर आला. ते करण्यासाठी तर सांगतोय फोटो मला पाठवा, म्हणजे मला समजेल तू कसं काढलंय काय काढलंय. आणि माझं पाहिजेच लेक्चर विषय तर तिथून आहे. बरं, हा फ्रंट व्ह्यू झाला. आता टॉप व्ह्यूला काय दिसत होता बाबा, त्याचा सर्कलला नेहमी राहतो सेंटर काढणं गरजेचं आहे. आता समजा 50 mm आहे तर कितीवर येईल रे तो सेंटर, 25वर. मग काय करणार आपण, इथून ऑब्जेक्ट काढायचं ना, तर इथं आपण घेणार 25 मेजरमेंट करणार आणि काय करायचं बाबा, हॉरिझॉन्टल एक सेंटर लाईन काढायची. आता इथं हायलाईट करतो मी, हा जो सेंटर आहे हा म्हणजे काय झाला, सर्कलचा सेंटर. नंतर काय करायचं, पण प्रोजेक्शन काढूया मित्रांनो. बघा प्रोजेक्शन कसे काढतात, जे एक्स्ट्रीम पॉईंट असतात त्यांना खाली घेत असतो. ओके, डिजिटल बोर्डपेक्षा बाबा हे प्रोजेक्शन या हे फिकटच घेणे. आणि नंतर काय करतो मित्रांनो, आपण राऊंडर घेतो, बरोबर या सेंटरवर ठेवायचं. एवढं डिस्टन्स म्हणजे इथंच दिसते तर हाफ आहे, 25 mm ऑफ येणार आहे. आणि इथं घेऊन आपल्याला काय काढायचं बाबा, सर्कल. म्हणजे काढला बाबा सर्कल. ओ हो, माझं तर फार विचित्र आला रे. हां, पण हीच गोष्ट या ॲनिमेशनच्या याच्यात तुम्हाला छान समजणार आहे. बघा आलेलं आहे. ओके, XY लाईन अगोदर, नंतर वर 10 mm वर एक हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर खाली 10 mm वर एक हॉरिझॉन्टल लाईन, वर रेक्टँगल फ्रंट व्ह्यू आणि खाली त्याचाच टॉप व्ह्यू म्हणजे सर्कल. ठीक आहे. कोणती मेथड तुम्हाला जास्त आवडली, ही काढलेली का ही काढलेली, आणखी आता पेपरवर पण देणार आहे ॲपला, ते सुद्धा बघा. तर हा असतो आपला फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, काय बाबा हा फ्रंट व्ह्यू आणि हा काय टॉप व्ह्यू. आणि याला आपण डायमेन्शन करतो, हे तर तुम्हाला समजण्यासाठी मी काढलं. हे काय काढलं बाबा आपण, फक्त ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. मग आता येतो प्रश्न बाबा, हे चॅप्टर आणि आपल्या चॅप्टरचं नाव काय, सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यू. मग सेक्शनल याचा अर्थ काय, सेक्शन घेणे, कापणे. म्हणजे हाच सिलेंडर, हा जो आपण काढला, याला जर आपण सेंटरला आयदर व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली कापला, चाकू असतो ना, त्याच्याने जर कट केला बाबा, तर कट केल्यानंतर याचा मधला पार्ट कसा दिसेल ते इमॅजिन करायचं आणि तो व्ह्यू काढणे म्हणजेच सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. ठीक आहे. आता कोणता तरी एकच आपल्याला सेक्शनल व्ह्यू राहणार, एक तर टॉप व्ह्यू राहील किंवा फ्रंट व्ह्यू राहील किंवा साईड व्ह्यू राहील, कोणता तरी एक राहील. आता समजा बघा, हा सिलेंडर आहे, याला व्हर्टिकली कट केला तर हा जो हाफ पार्ट आहे हा कट होऊन गेला, तर तुम्हाला कोणत्या व्ह्यूने दिसेल याचा सेक्शन, फ्रंट व्ह्यूने.
मग फ्रंट व्ह्यू काढताना तुम्हाला असा विचार करायचा की हा पुढचा पार्ट हा हाफ पार्ट रिमूव्ह झालेला आहे आणि जे दिसतंय ते कशा प्रकारचं दिसतं ते फ्रंटला काढायचं आहे. टॉप व्ह्यूला काहीच संबंध नाही. टॉप व्ह्यूला तो जसा दिसतो ॲज इट इज सर्कल तसाच काढायचा आहे. फक्त दाखवताना सेंटरला काय दाखवायचं आहे आपल्याला, सेक्शन प्लेन. मग सेक्शन प्लेन काय राहतो, सेंटर लाईनच राहते, फक्त त्याचे जे लास्ट टोकं राहतात हे लास्ट याला थोडंसं आपल्याला काय करायचं राहतं, गडद करायचं असतं, थिक. हे लास्ट एंड काय करायचे राहतं आपल्याला, थिक. आणि इथून काय दाखवायचं राहतो, असा ॲरो, म्हणजे बाबा इथून सेक्शन घेण्यात आलेला आहे. टॉप व्ह्यूला सेक्शन आणि वर येतं सेक्शन करून बघणे असं असतं. इतकंच सोपं राहिलं असतं तर कसं झालं असतं बाबा, त्याच्यात होल्स असले, रिब्स असल्या काय, त्याविषयीचं आता आपण नियम पाहू आणि आत्ता आपलं ॲक्च्युअल युनिट सुरू करू. तर आता बघा हा ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे, ठीक आहे. सोपा जो ऑब्जेक्ट घेतला, मी बेसिकच पाहतोय ना बाबा, तर दिसतोय आपल्याला 50 mm साईडचा, सर्व 50 mm येतं. हा काय झालं आहे, क्यूब, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय बाबा, होल केलेलं आहे. होलचं डायमीटर, हे जे साईन दिसतंय ना असं, याचं मिनिंग काय असतं, डायमीटर रेडियसच्या डबल. तर डायमीटर किती त्याचा, 30, म्हणजे 30 mmचा एक होल या ब्लॉकमध्ये आरपार गेलेला आहे. हा क्यूब पण आपल्याकडे आहे सॉलिड, ठीक आहे. हा असा सॉलिड, ठीक आहे. बघा हा तोच आहे ना बाबा, म्हणजे काय झालं आहे 50-50-50 आहे. आणि इथं टॉप व्ह्यूला काय बाबा त्याच्या होल आहे. आता फ्रंट व्ह्यूने तू पाहशील तो होल तर काही दिसणार नाही, म्हणूनच सेक्शन हा घेतला जातो. का, कारण की जर फ्रंट व्ह्यूने ज्या गोष्टी व्यवस्थित व्हिज्युअलाइज होत नाही, तो होल किती बाबा किती खाली गेला आहे, आरपार गेला आहे का मध्येच थांबला आहे, हे दिसण्यासाठी, क्लिअर इंटरप्रिटेशन होण्यासाठी आपल्याला शिकावं लागतं. आता तरी थोडंसं आहे, हे एकच युनिट आहे. पुढच्या सेमिस्टरला जो प्रोडक्शन ड्रॉइंग येणार ना बाबा, त्याच्यात तर मोठे प्रॉब्लेम आहेत. 16 2 प्रॉब्लेम येतात 32 मार्क्सला. त्याच्यात ते विचार करा तुम्ही, जर एकच समजा 16 मार्क्सला येते, दुसरा 16, 32 मार्क्स 70 पैकी, म्हणजे जवळपास हाफ पेपर तर तेच कवर करणार आहे. थर्ड सेमिस्टरला येईल ते, म्हणून हे पक्क करून घ्या आणि घाबरून जाऊ नका. घाबरल्याने काय होत नाही. कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य, मोटिवेशन नाही, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, याच्याने तुम्ही पुढं जाणार, ठीक आहे. वारंवार मोटिवेशन घेऊन काय माणूस काही हे होत नाही, ठीक आहे. कधीतरी मोटिवेशनची गरज पडते, नेहमी नेहमी नाही गरज पडायला हवी. मग आता सेक्शनलचे काही रूल्स आहे, आधी ते सेक्शनचे रूल्स पाहून घेऊ. ही जी रेड लाईन शो करते बाबा, ही आहे सेक्शनल प्लेन. त्याने त्या ऑब्जेक्टला कट केलेलं आहे आणि कट केल्यानंतर कसा दिसेल हे आपण व्हिज्युअलाइज करायचं आणि ते फ्रंट व्ह्यूला ड्रॉ करायचं आहे. आता याचे काही रूल्स नीट आहे का. सेक्शनल प्लेन जर टॉप व्ह्यूला दिसतोय, टॉप व्ह्यूलाच दिसेल ना, तो समोरून थोडी दिसतोय. सेक्शनल प्लेन तर तो व्ह्यू अगोदर काढायचा. म्हणजे अगोदर तुम्ही कोणता व्ह्यू काढणार, टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू अगोदर काढायचा आहे या ऑब्जेक्टचा आणि नंतर काय काढायचं आहे आपल्याला, फ्रंट व्ह्यू. हो तसंच आहे. समजा सेक्शनल प्लेन हॉरिझॉन्टल राहिला असता, मग तुला तो फ्रंट व्ह्यूला दिसला असता ना, तर मग आधी फ्रंट व्ह्यू काढायचा आणि नंतर काय काढायचा, टॉप व्ह्यू, ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आता कट केला तर कसं दिसेल हो, थोडं इमॅजिन केलं असेल तुम्ही तर बघा, ते पण मी तुमच्यासाठी केलं बाबा. तुमच्या डोक्यात जर इमॅजिनेशन झालं असेल तर असंच आहे का, हो हो हो, ओके. बघा हा कट करून पुढचा पार्ट काढून टाकला तू, यामध्ये होल आहे, त्याचं डायमीटर 30 mm आहे. तर असंच दिसायला हवं ना ते. हा येलो कलरमध्ये जे शो केलेलं आहे, ही म्हणजे काय, त्याच्या ह्या एजेस, एक मिनिट, या एजेस इथल्या, या एजेस कुठल्या आहे, ह्या येलो कलरमध्ये शो केल्या. आणि रेड कलर म्हणजे काय दाखवतोय, तो सर्कल, तो होल जो हाफ काय झाला आहे बाबा, आता कट झाला आहे. आता हे तुम्ही इमॅजिन करायचं आहे. एक्झामला हे दिलेलं राहणार नाही, एक्झामला फक्त ही फिगर राहील आयसोमेट्रिक, ठीक आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला हे काढायचं आहे, हे इमॅजिन करायचं आहे. आणि याचा फ्रंट व्ह्यू म्हणजे तीच पोझिशन आहे तुझी एक्स, आणि आता असा फ्रंट व्ह्यू आपल्याला काढायचा आहे. पण फ्रंट व्ह्यू अगोदर नाही काढायचं आहे. काय सांगितलं, सेक्शनल प्लेन जर वरून दिसतोय टॉप व्ह्यूने, सेक्शन प्लेन कुठून दिसतोय तुला, टॉप व्ह्यूने, तर अगोदर टॉप व्ह्यू काढायचा, तो सोपा असतो. आणि त्याच्यावरनं इमॅजिन करून आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. 2 वेळा सांगितलं गेलं, ओके. मग याला काढण्याचे काही रूल्स आहे. त्यातला पहिला रूल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन प्लेन इथून दिसतो तो अगोदर व्ह्यू काढणे आणि नंतर सेक्शनल व्ह्यू काढ. दुसरा रूल असा आहे बाबा, ते महत्त्वाचं आहे. दुसरा आणि तिसरा 3च आहे, खूप काही विशेष नाही. ते पहिल्यांदा खूप असं वेगळं वाटतं, कोणती गोष्ट नवीन पाहतो ना वेगळं वाटतं, नंतर सोपं वाटायला लागतं.
तर दुसरा रूल असा आहे बघा, समजा ही एक्स वाय ॲक्सिस आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे तुझा, तर ह्याची हॅचिंग लाईन दाखवतो. हॅचिंग लाईन म्हणजे काय, तर ज्याच्यात ज्या आपला जो कट करणारा सेक्शन प्लेनने ज्या गोष्टीला कट केलं, कुठे इथं आणि इथं, ठीक आहे, दोन ठिकाणी, तर इथं याच्या तिरप्या लाईन दाखवल्या आपण, याला म्हणतात हॅचिंग लाईन, ठीक आहे. आणि हॅचिंग लाईन या नेहमी या अशा तिरप्या काढतो आणि ह्या किती लाईन इन्क्लाइंड राहतात बाबा, या ऑब्जेक्टला इन्क्लाइंड राहतात 45 डिग्री. लक्षात ठेवायचं, किती डिग्रीला, 45 डिग्रीला. आणि ह्या कशा असतात, थीन, ते तुम्हाला हायलाईट करण्यासाठी मी येलो कलरने दाखवलं आहे. थीन म्हणजे काय राहतात, थीनच्या शब्दाचा अर्थ काय, बारीक. थिक म्हणजे जाड. आता थिक नेहमी आपण काय काढतो, आउटलाईन, जे व्हिज्युअलाइज जे दिसतंय ते काय राहतं थिक. तर त्याच्यापेक्षा याची जी जाडी आहे, बारीकपणा, तो बारीक यायला हवा. आणि हे डार्कने काढायचे आहे, या साईडच्या लाईनपेक्षा या कमी डार्क काढायचे, म्हणजे थोड्याशा फिकट काढायच्या. आपल्या जे प्रोजेक्शन आहे त्या पिंक कलरच्या काढल्या त्यापेक्षा डार्क, आणि ह्या व्हाईट लाईन याच्यापेक्षा थोडंसं कमी डार्क, म्हणजे फेंट, असं त्याची शेड ठेवायची, शेड. आणि थीन हे लिहून दिलेलं आहे बघा. केव्हा बाबा, जेव्हा ऑब्जेक्ट असा साधा सरळ आहे तेव्हा. पण समजा तुझं ऑब्जेक्टच बाबा 45 डिग्रीला इन्क्लाइंड आहे, म्हणजे कुठंतरी अशी केस आली की हा ऑब्जेक्ट तू फ्रंट व्ह्यू काढला आणि तोच कितीला आहे, 45 डिग्रीला इन्क्लाइंड आहे. एक तर असं, एक तर असं, और आहे बरं का. हे 45 डिग्रीला आहे आणि काही कठीण नाही राहत, ते सुरुवातीला वाटेल तुला. ऑब्जेक्टच जर 45 डिग्रीला इन्क्लाइंड आहे, तर मग तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे. एक तर तू हॅचिंग लाईन हॉरिझॉन्टल काढू शकतो अशी, किंवा वर्टिकल ऑब्जेक्टच्या मध्ये. हॅचिंग लाईन ही ऑब्जेक्टच्या बाहेर जात नाही. आणि कुठं काढायची, काय काढायची, हा थर्ड रूल सांगतोय मी. हे झालं क्लिअर. आता अँगल तर सांगितला, पण या हॅचिंग लाईन मधला गॅप, हा जो गॅप असतो ना बाबा, हा गॅप पण महत्त्वाचा आहे. हा जो गॅप आहे प्रत्येक लाईनचा, हा गॅप सेम राहायला हवा. तू असं नाही करायचं की बापरे हॅचिंग लाईन इथं अशा जवळजवळ काढल्या, नंतर परत दूर दूर, परत जवळजवळ, असं नाही चालत. एक स्मूथनेस त्याच्यात असायला हवा, कन्सिस्टन्सी, सिमिलॅरिटी. मध्येच डार्क काढतोय, मध्येच फिकट. हॅचिंग लाईनच्या बाबतीत बोलतोय मी फक्त, मागच्या 2-3 मिनिटापासून नीट ऐकायचं. आता यांच्यातला जो गॅप असतो तो असतो ॲप्रॉक्झिमेटली बोललं 2 mm. आता काढायचं पण कसं, याला येईलच पुढचे, आता सांगतोच, येईल काय आताच सांगणार याचं मी फ्रंट टू टॉप व्ह्यू काढून. ओके, काळजी करायची नाही. तर किती याच्यातला गॅप, 2 mm. सुरुवातीला तुला अंदाज घ्यायला वेळ लागेल, एकदा अंदाज येऊन गेला का मग तू झाला परफेक्ट काढायचं. आता मिळवायचे बाबा 14 मार्क्स मिनिमम. मिळवायचे का सोडून द्यायचे ते तुझ्यावर आहे. आणि पहिल्या युनिट टेस्टला तर जास्तच राहणार आहे याच्यावर तुमच्या प्रत्येकाच्या कॉलेजला, कारण की पहिलं युनिट आहे, पहिल्या युनिट टेस्टला तर राहीलच ऑफकोर्स. ठीक आहे, हा दुसरा रूल कळलाच असेल. आणि आता थर्ड रूल, तो काय, तर बघा थर्ड रूल असा मित्रांनो, चाकूने समजा याला कापलं आहे असं इमॅजिन करायचं. आणि जो ऑब्जेक्ट असतो, हा ऑब्जेक्ट म्हणजे तुमची बॉडी आहे. आता कापल्यानंतर बाबा रक्त कुठून निघतं, एक साधं उदाहरण, रक्त कुठून निघतं, तर हे इथून निघेल ना, हे जे मी येलो कलरने दाखवले, जिथून ब्लड निघण्याचे चान्सेस आहे, निघतात, त्यालाच फक्त काय करायचं, असं हॅच करायचं आहे. ते इथं दिसतंच आहे, येलो कलरमध्ये दाखवलेलंच आहे. ठीक आहे, त्याला तेवढाच भाग हॅचिंग येतो. आता कोणत्या भागात हॅचिंग येत नाही, तर बघा सर्वात पहिले सर्कल आहे. सर्कल, त्याला परत मला अंडू कर देऊ, नावचं. तर हा सर्कल आहे, तिथं होल आहे, तिथून चाकू फिरवलं, तिथं बॉडीच नाही, तर काही होईल का, तिथं नाही होणार ना, काही ब्लड नाही ना. तर हा फ्रंट व्ह्यू जेव्हा तू काढशील तर या भागात जसा दिसतोय तसंच येईल. या भागात हा कर्व जरी राहिला, हा जरी असा कर्व राहिला, समोरून बघत असताना आपल्याला तो रेक्टँगल दिसणार आहे, तर आपण रेक्टँगलच काढू. इथं हॅचिंग काढण्याचा प्रश्नच येत नाही. हा थर्ड रूल नीट आहे का, कारण की तिथं बॉडीच नाही, तिथं हॉलो पार्ट आहे, हॉलो पोकळ जागा. ठीक आहे, जिथं तो सेक्शन प्लेन बॉडीला टच झालाय तिथंच. पण यालाही एक एक्सेप्शन आहे, तुम्ही नख काढतात, ठीक आहे, नेलमधनं ब्लड येतं का, नाही. मग असा पण एक पार्ट याच्यात असतो, त्याला आपण म्हणतो रिब. या बॉडीत नाही आहे, ह्या ऑब्जेक्टमध्ये नाही आहे, पण पुढच्या ऑब्जेक्टमध्ये राहील. आणि त्याच्याशिवाय तर ते MSBTला चालतच नाही. एक रिब म्हणून एक ऑब्जेक्ट येतो जो सपोर्ट करतो व्हर्टिकल मेंबरला. जवळपास तो असा तिरपा राहतो, तिरपी फळी लावतो ना आपण व्हर्टिकलला, दाखवतोच मी, 1 मिनिट. हे बघा पुढचं ऑब्जेक्ट.
आता याच्यात ही जी तिरपी फळी दिसते बाबा ही, हा काय बाबा आपल्याला साठी रिब. तर आता सेक्शन प्लेन दिसतोय तर ए हा असा जातोय. आता हा इमॅजिन आपण आता थोड्या वेळात करूच ते की कट केल्यावर कसं दिसेल, पण हॅचिंग कुठं येईल आणि कुठं नाही ते मी अगोदर सांगून देतो. बघा असं 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 बरोबर सेंटरमधनं कट केलाय ना तो. तर कुठं येईल रे बाबा हॅचिंग, तर बघा तर ह्या भागातनं येस तो संपूर्ण व्हर्टिकली असा कट झाल्यावर जसं येईल ते हॅचिंग येणार. इथं होल आहे, इथं येईल काय हॅचिंग, नो. नंतर या भागात येस येईल, पण हा जो रिब आहे ना एवढा, हा रिबला कट केल्यानंतर हॅचिंग दाखवत नाही. याच्या खालच्या पार्टमध्ये येईल हॅचिंग, येस तो पार्ट पूर्णच कट करून फेकेल ना. या पार्टमध्ये येईल हॅचिंग. हे कट झाल्यानंतर जे तेच इमॅजिन करायचं आणि हॅचिंग लाईन म्हणजे तिरप्या लाईन 45 डिग्रीला दाखवायला लागतील. पण रिब्समध्ये हा जो ट्रँगल दिसेल ना आपल्याला फ्रंट व्ह्यूला, याच्यात काहीच येणार नाही. हा थर्ड रूल आहे. याच्यात 2 रूल सांगून दिले बाबा मी, लक्षात आलेच असतील तुमच्या. ठीक आहे. याला बघू नंतर, आधी आता याच्यावरचं काम करून टाकू. हां, आता हे 3 रूल मी सांगितले की काय कुठं हॅचिंग करायचं, कसं करायचं काय. ठीक आहे, हे समजलं. झालं तो आता आपल्या कामाला लागू. आता याचा आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढायचा आहे. फ्रंट व्ह्यूत काय राहणार आहे सेक्शन, हे तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे. हां, मग टॉप व्ह्यू कसा येईल रे बाबा याचा, अगोदर टॉप व्ह्यू काढायचा. हां, आता इमॅजिन करायचं. बरं 50 mm त्याचं दिसतंय, वरून तू पाहशील तर हा स्क्वेअर कितीचा आहे, 50 mm आहे. परत तेच आता तसं काढण्यापेक्षा हे बघा काय काढणार आपण, आधी XY लाईन काढणार. त्याच्या खाली किती जागा सोडायची, 10 वरसुद्धा 10 आणि 2 फ्रंट लाईन ड्रॉ करायच्या. त्याखाली आता टॉप व्ह्यू काढत असताना आपल्याला पूर्ण स्क्वेअर दिसतोय विजिबल. स्क्वेअर काढला बाबा, त्याच्या साईड किती घेतले आपण, 50 त्याचा सेंटर मार्क करणार व्हर्टिकल हॉरिझॉन्टली, बरोबर. म्हणजेच कसं रे बाबा, हा स्क्वेअर असं इथून काय काढायची सेंटर लाईन, इथून पण हा सेंटर मिळाला. राऊंडर घ्यायचं. राऊंडरमध्ये किती डिस्टन्स घेणार रेडियसचं, जर डायमीटर 30 आहे 30च्या हाफ म्हणजे किती झाला तो 50 काय झाली त्याची रेडियस राऊंडरमध्ये घ्यायचं आणि टॉप व्ह्यूला सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे, त्या स्क्वेअरच्या मध्ये का, कारण की दिसतंय ना बाबा, जे दिसतंय ते काढलं म्हणून करतो. आणि ह्याच टॉप व्ह्यूला आपण जेव्हा पाहतोय तेव्हा हा जो रेड कलरचा आहे ना बाबा, हा आपला आहे सेक्शन प्लेन म्हणजे हाच आहे तो सेंटर लाईन जी आपण टॉप व्ह्यूला आता काढलेली आहे. काय करायचं, त्याच्या एंडच्या ज्या या मोठ्या ओळी आहे त्याला काय करायचं, थोडंसं डार्क करायचं आहे. डार्क म्हणजे थोडीशी थिक करायची, थिक थोडीशी जाडी त्याची वाढवायची. आणि हा काय शो करतो आता सेक्शन प्लेन. मग आता बाबा तू इकडचा पार्ट काढून फेकलाय ना इथून, हा दिसतोच आहे. मग या साईडने काय दाखवायचे असतं आपल्याला, असे ॲरो, छोटेसे ॲरो काढण्याची पण पद्धत आहे बाबा. थोडंसं झूम करून दाखवतो मी, बघ. हा असा ॲरो नाही काढायचा हा बाबा, तर लहान नाही राहिलाय. असा ॲरो नाही रे बाबा, तुम्हाला ते ड्रॉइंग बुकवर व्यवस्थित समजेल. अशा प्रकारचा ॲरो असतो, फक्त छोट्या साईजचा इथं काढायचा. असा या साईडनेच का दाखवलं ते, त्याचं कारण सांगितलंच मी, कारण की पुढचं ऑब्जेक्ट काढून टाकलाय आणि आता जे दिसतंय ते आपल्याला फ्रंट व्ह्यू. मग आता फ्रंट व्ह्यूला हे इमॅजिन करायचं आहे, वारंवार सांगितलंय. मग आता ह्याच XY लाईनच्या वर काय येणार बाबा, प्रोजेक्शन आपण आता वर घेऊन जाऊ. आता जे दिसतंय ते काढणार. मग आता काय दिसतंय बाबा, जरी हा पार्ट दिसतोय, हा असा कर्व आहे, हा असा हॉरिझॉन्टल आहे, पण तुला समोरून बघताना म्हणजे या साईडने बघताना हे सर्व साईड काय एकाच लाईनीत दिसणार आहे, सेम खालच्यासाठी. म्हणजेच आपल्याला काय दिसतो, एक पूर्ण साईडने हे रेक्टँगल दिसणार आहे. मग तेच काढणार आपण. अगोदर फ्रंट व्ह्यूची सुरुवातच तिथून करणार. काढला बाबा, एक स्क्वेअर काढून घेतला. किती येणार, ऑफकोर्स त्याची हाईट पण किती 50 आहे, हे दिसतेच आपल्याला. तर त्याचा आपण काढून घेतला 50 त्यानंतर एवढं डिस्टन्स, हे डिस्टन्स काहीच गरज नाही बाबा. टॉप व्ह्यूला आपण इथं सेंटर काढलेला आहे ना, हा सेंटरला वर घेऊन जातोय, तो सेंटर बरोबर याच्यातनं असा येणार आहे. ठीक आहे, येलो कलरने दाखवायला हवं ना, हा सेंटरमधनं येणार आहे. ओके, हां. मग तो टॉप व्ह्यूचा जो आपण हा सर्कल काढलेला आहे, या सर्कलला वर घेऊन जाऊ प्रोजेक्शन. बघा घेतले. हां, आता हे प्रोजेक्शन म्हणजे हेच शो करताय, ही लाईन आणि ही लाईन. मग ह्या लाईनच्या इकडं जे काय राहिलं, इथं आपण डार्क केलं.
ओके, कळलं बाबा. आणि आता इथं काय काढणार आहे आपण, हॅचिंग. येलो पार्ट जो दिसत आहे हा काय राहणार आहे आपला, हॅचिंग. हॅचिंगचे रूल सांगितले. अँड दॅट कम्प्लीट्स युअर सेक्शनल फ्रंट व्ह्यू. काय राहिलं बाबा याच्यात, डायमेन्शन. होल्ड ऑन, सर्व होईल एकाच दिवशी सर्व. आपण हे नाही का डायमेन्शन कसे दाखवायचे आपल्याला, ते तर सोपी गोष्ट आहे, काही विशेष नाही. याचं नाव काय आहे, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. खाली काय नाव बाबा, टॉप व्ह्यू. ओके. हां, जे व्ह्यू ड्रॉ करायला सांगितलेलं राहतं ते काढायचे असतात. खूपच सोप्या लेवलचा मी हा घेतला आहे. सोपं 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 छान छान करून दिलं आहे लेक्चरला. आता लेक्चर फार मोठं होऊन गेलेलं आहे. याचाच पार्ट 2 हा जो आपण आता बघणार आहोत, हा नक्की बघा पुढच्या लेक्चरला. त्यानंतर त्याचं पुढचं हे तर मग हे तर बोर्डचं आवडतं आहे बाबा. हा बघा, हा जो स्नॅप आहे ना, हा क्वेश्चन पेपरमधनं घेतलेला मी. त्याच्यावरनं तुमच्यासाठी असे ऑटोकॅडमध्ये सर्व 3D मॉडेल बनवलेले, कलरफुल बनवलेले आहेत. एवढंच नाही मित्रांनो, आता बघा ना तुम्ही, याच्यात सेक्शन प्लेन आहे, हा सेक्शन ए. म्हणता ही ए जागा म्हणजे तुमची, तुम्ही इथं उभे आहेत. मग फ्रंट व्ह्यूने कसं दिसेल, टॉप व्ह्यूने. आणि हेच आहे 8 मार्क 6 मार्कला हेच प्रॉब्लेम येतात. इथं 2-2 4-4 मार्कचे प्रॉब्लेमच नाही याला. हे तर तुम्हाला आता एवढं लेक्चर सर्व बेसिक समजावून दिलं आहे. तर हे कट केल्यानंतर फ्रंटने कसं दिसेल बाबा ते इमॅजिन करायचं आहे. आता तो सेक्शन प्लेन असा व्हर्टिकल आहे, तर अगोदर फ्रंट व्ह्यू काढणार का आपण, नाही, अगोदर काय काढणार, टॉप व्ह्यू. ठीक आहे. आणि त्याला प्रोजेक्ट करून वर घेऊन जाणार, आता समजलो त्याप्रमाणे. आणि नंतर समोरून कसं दिसेल बाबा ते इमॅजिन करायचं आहे. हे बघा इथं तेच आहे तुम्हाला, ते क्वेश्चन पेपरमधली ती फिगर्स तशी आहेत. तुम्ही बघा क्वेश्चन पेपर आपल्या ॲपवर आहे. ठीक आहे. हां, पण हे मी तुमच्यासाठी एवढं छान छान केलं आणि प्रत्येक प्रॉब्लेमला करून देणार आहे बाबा. आणि पुढच्या चॅप्टरची तर गोष्ट नाही अरे, पुढचे युनिट तर सुंदर सुंदर आहे. हां, कसं होईल मग हे इमॅजिन केलं का तुम्ही. आणि ते सेक्शनल फ्रंट व्ह्यू राहील. काय राहील बरं बघा तुमच्यासाठी ते